नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र राजपूत, देवकी हॉस्पिटल मनमाड. आपल्यासमोर आज खूप गंभीर विषय की त्याच्यावर आज थोडं चर्चा करणार आहे. ते म्हणजे सध्याच्या वातावरणात वाढणारा ऊन 35 डिग्रीच्या पुढे जाऊन 45 डिग्रीपर्यंत, आणि ह्या उन्हामध्ये ताप मेंदूत जाऊन रोज ओपीडीला 1 ते 2 पेशंट मला मिळत आहेत की ज्यामध्ये ताप मेंदूत गेल्यामुळे अकडी किंवा फिट आपण ज्याला म्हणू तसे तापातले झटक्याचे पेशंट मिळत आहेत. असाच एक पेशंट मनमाडजवळच्या ग्रामीण भागातनं ताप मेंदूत गेला, लवकर कंट्रोल न केल्यामुळे 30 मिनटापेक्षा जास्त झटके, त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण फक्त 64%, बेबी लाईट फॅन डेथ सिच्युएशनमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आता सुखरूप पद्धतीने घरी पाठवला. पण ही परिस्थिती आपण 100% टाळू शकतो. सर्वप्रथम कधीही ताप आला तर तापाचं औषध आपल्या डॉक्टरांनी जे दिलेलं आहे, जो डोस असेल 2.5 ml, 3 ml, 5 ml, त्या डोसमध्ये त्याला देणं, मानेपासून खाली पुसणं, उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी पाजणं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो 2 व्हीलरवर भर उन्हात प्रवास टाळणं, भर उन्हात खेळणं टाळणं, अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या उपाययोजना ज्या आहेत यांनी आपण 100% ताप मेंदूत जाण्यापासून वाचवू शकतो. जर एवढं करूनही ताप आलाच आणि तापामध्ये झटके सुरू झाले तर बाळाला एका कुशीवर वळवा, डाव्या कुशीवर कपडे काढून मानेपासून खाली थंड पाण्याने पुसून घ्या. कुठल्याही पद्धतीचे ओले कपडे डोक्यावर किंवा कपाळावर ठेवून वेळ वाया घालवू नका. कुठलाही कांदा सुंगणं किंवा असं काही यामध्ये वेळ वाया घालवू नका. सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे ताप कमी करणं, ज्याला एज्युकेशनल भाषेत टेपिड स्पॉन्जिंग म्हणतात, हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी 100% रुग्णाची पुढील परिस्थिती आपण गंभीर होण्यापासून वाचवू शकतो. धन्यवाद.